हलगीचा कडकडाट, तुतारीचा निनाद, फटाक्यांची आतषबाजी आणि कार्यकर्त्यांचा जयघोष अशी दमदार एंट्री आमदार हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर महापालिकेत केली। डीवायएसपी सूरज गुरव यांच्यासोबत प्रवेशद्वारावरच झालेली खडाजंगी नंतर आज आमदार मुश्रीफ यांनी महापौर आणि उपमहापौर यांच्या कार्यालयीन प्रवेशानिमित्त पुन्हा महापालिकेत प्रवेश केला। यावेळी कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेऊन वाजत गाजत आमदार मुश्रीफांना महापालिकेत नेलं। कोल्हापूर महानगरपालिकेची महापौर निवड 10 डिसेंबर रोजी झाली। त्यावेळी आमदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील महापौर निवडणुकीसाठी आपल्या सदस्यांना घेऊन महापालिकेत गेले होते, पण प्रवेशद्वारावरच ओळखपत्र पाहून सदस्यांना महापालिकेत प्रवेश देण्यावरून आमदार हसन मुश्रीफ आणि डीवायएसपी सूरज गुरव यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली। त्यांच्या या वादाचा व्हिडिओ जिल्ह्यासह राज्यभर फिरत होता। महापालिका प्रवेशद्वारावरच लोकप्रतिनिधीला अपमानास्पद वागणूक दिल्यानं संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी अशी एकीकडे मागणी होत होती, तर दुसरीकडे कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्या कर्तव्याचा गौरव होत होता। महापौर निवडीनंतर आज महापौर सरिता मोरे आणि उपमहापौर भूपाल शेटे यांचा कार्यालयीन प्रवेश झाला। यावेळी आमदार हसन मुश्रीफ यांनी महापालिकेत दमदार एंट्री केली। कार्यकर्त्यांनी आमदार मुश्रीफ यांना खांद्यावर घेऊन महापालिकेत प्रवेश केला। दरम्यान यावेळी शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह नगरसेवक आणि कार्यकर्तेही उपस्थित होते। यावेळी प्रतिमा पाटील, शहराध्यक्ष RK पवार, राजू लाटकर, काँग्रेस गटनेते शारंगधर देशमुख, माजी उपमहापौर रवी किरण इंगवले, नगरसेवक जयंत पाटील यांच्यासह काँग्रेस राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होत्या।